तुम्हाला मी गिटहबची लिंक देतो. गिटहबची लिंक जर बघितली तर गिटहबची ही जी लिंक आहे ही शेअर करतो तुम्हाला. लगेच शेअर करून ठेवतो. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 35 बॅच आणि Node.js ला 2 ठिकाणी पाठवायचं आहे. ठीक आहे. टाइम लागतो लोड होण्यासाठी त्याचे कंटेंट. पुन्हा कंटेंट लोड करतो मी शेअर करून. इकडे झाले, तिकडे नाही झाले. ठीक आहे. आता मी तुम्हाला लिंक तर पाठवली. तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून त्याला तुमच्या लोकल फोल्डर मध्ये घेऊ शकता. आता लोकल फोल्डर मध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं माहिती आहे सगळ्यांना? असं कोणी आहे का ज्याला झिप फाईल काय असते माहित नाही? आम्ही अशा कामात तोच का पुढे येतो रे? ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आल्यात अलग अलग फाईल वरती फोकस करण्याऐवजी आपण पहिले तर आपला प्रोजेक्ट बनवून घेऊया. प्रोजेक्ट बनवण्यासाठी मी इथे एक बाहेर फोल्डर बनवतो. आपण डिझाईन म्हणून एक प्रोजेक्ट डिझाईन म्हणून फोल्डर बनवतो. त्यात फक्त डिझाईन राहणार आहे. त्यात आपण प्रोजेक्ट बनवणार नाही. आपण प्रोजेक्ट बनवण्यासाठी अलग फोल्डर घेऊया. अलग फोल्डरचं नाव दिलं मी या ठिकाणी ई कॉमर्स प्रोजेक्ट. ठीक आहे. मी याला दिले एंटर. एंटर केल्यानंतर या ठिकाणी CMD पहिले तर आपल्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायला पाहिजे. काय काय इन्स्टॉल पाहिजे बरं आपल्याकडे? npm इन्स्टॉल, एक्सप्रेस, इजस काय असेल ते असेल सगळं टाकून देऊ शकता. और बताओ. मी तुम्हाला एक काल सांगितलं होतं बघा कोर्स म्हणून काहीतरी काल परवा. कशासाठी सांगितलं होतं? अजून एक माहिती होतं आपल्याला नोड मेलर काहीतरी. ठीक आहे त्याची ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस इन्स्टॉल करू. आता ठीक आहे. एवढं एंटर केलंय सगळं इन्स्टॉलेशन झालंय. ओके. आता या ठिकाणी सगळे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एकदा क्लिअर केलंय. क्लिअर केल्यानंतर आपण कमांड टाकली कोड स्पेस. त्याने काय झालं डायरेक्टली आपले व्हीएस कोड ओपन झाले. व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बनवली एक नवीन फाईल. फाईलला नाव घेतले मी index.js. index.js मध्ये var एक्सप्रेस इज इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोट एक्सप्रेस त्यानंतर var ला घेतले ऍप इज इक्वल टू एक्सप्रेस ओपन क्लोज ब्रॅकेट त्यानंतर घेतले पुढे बाकीचे सगळे इम्पोर्ट करून बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट बॉडी डॅश पार्सर त्यानंतर पुढे अजून काय इम्पोर्ट करायचं मायस्क्यूएल सोडून द्या युटिल सोडून द्या बाकी सगळं सांगा. ठीक आहे. अपलोड इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट काय या ठिकाणी एक्सप्रेस फाईल त्यानंतर एक्सप्रेस सेशन सेशनला काय नाव देऊया त्या ठिकाणी सेशन नाव देऊया. ठीक आहे. ओके. एवढंच ना इम्पोर्ट साठी. त्यानंतर आपल्याला मिडलवेअर सेट करायची ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट पहिले सांगा बॉडी पार्सर घेऊया. ठीक आहे. बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली एक्सटेंडेड कोलन. ठीक आहे. त्यानंतर ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट अपलोड. ठीक आहे. एवढी सही आहे. पुढे ऍप डॉट यूज एक्सप्रेस डॉट स्टॅटिक एक्सप्रेस डॉट सेशन कोण म्हणतात? डबल कोड पब्लिक स्लॅश. ठीक आहे. त्यानंतर ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट या ठिकाणी पुढे इकडे लक्ष द्या. पुढे सेशन सेशन मध्ये काय काय आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये सिक्रेट. ठीक आहे. या ठिकाणी काय देणार मग आपण काही नाव देऊ शकतो तुमची चॉईस. मी नंबर टाकून देतो 1 2 3 4 5 6 ABCD 5 35. ठीक आहे. नंबर जीएस 0605 2024. ठीक आहे. बस. त्यानंतर तुम्हाला वाटतं ते टाकू शकता. ठीक आहे. नो मॅटर. त्यानंतर या ठिकाणी काय आहे सेव्ह आणि इनिशियलाइज याला करूयात आपण ट्रू. अजून कोण आहे रिसेव्हला पण केलं आपण खतम. त्यानंतर पुढे अजून काय राहिलंय आता आपण
ऍडमिन बनवणार आहेत जिथून आपल्याला प्रोडक्ट ऍड करायचे. प्रोडक्ट तर आपण डायरेक्ट लिहून वेबसाईटला डिझाईन करून काही फायदा नाही ना. बॅकएंड शिकलोच कशाला मग, बरोबर नाही? आपले प्रोडक्ट पहिले जाणार कुठे, डेटाबेस मध्ये, डेटाबेस मधून कुठे दिसणार, फ्रंट एंड मध्ये. मग हा मॅटर होणार आपला, म्हणजे युजरला ते डेटाबेस मधून दिसणार आहे, त्याला आपण डिझाईन करत नाही बसणार. आपले 1000 प्रोडक्ट असतील तर 1000 पेज डिझाईन करायला आपल्याला परवडणार. आपण एकच पेज डिझाईन करणार आणि ते 1000 प्रोडक्ट साठी डायनॅमिक करणार. आलं पण लक्षात? मग या ठिकाणी आता आपल्याला जो कन्सेप्ट आहे तो आपण राउट्स वरती वापरतो. राउट्स वरती का वापरायचा? कारण आपल्याकडे दोन पॅनल राहणार आहे, जिथून प्रोडक्ट ऍड होतात तो ऍडमिन, आणि जिथे प्रोडक्ट दिसतात तो युजर. बरोबर? मग आपल्याला एक फोल्डर बनवायचं, फोल्डरला नाव देऊयात राउट्स. राउट्स मध्ये आपण एक फाईल बनवूयात, फाईलला नाव देऊयात युजर राउट आणि डॉट जेएस, आणि अजून एक अशीच एक फाईल बनवूयात, त्या फाईलला नाव देऊयात admin underscore route dot. ठीक. आता युजर राऊटचं काम आपल्याला सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. मग पहिले तर या ठिकाणी राऊट्स तयार करून घ्या एखादी. रिक्वायर राउंड ब्रॅकेट या ठिकाणी केले आपण, बार राउटर इज इक्वल टू, आता राउटर म्हणा नो मॅटर, या ठिकाणी एक्सप्रेस डॉट, आणि इथे राउटरच म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर राउटर डॉट हे एक युआरएल बनवणे युजर साठी, एमटी युआरएल असेल, कोमा घेतलाय, फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आरईएस डॉट रेंडर, आरईएस डॉट रेंडर मध्ये या ठिकाणी फाईल केली. आता युजर साईट आहे म्हटल्याने युजरला सगळे आपण व्ह्यूज बनवणार युजर फोल्डर मध्ये. युजर फोल्डर मधून एखादी व्ह्यू लोड करायची असेल तर सपोज मी या ठिकाणी इंडेक्स डॉट इजेएस अशी लोड केली. ठीक आहे. आणि त्यानंतर मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स इज इक्वल टू राउटर. चलो हे बघा. आणि या ठिकाणी राउटरला काय करायचं, आपल्याला सिम्पली इम्पोर्ट करून त्याची मिडलवेअर राईट करायची. मग कसं इम्पोर्ट करणार, युजर राउट इक्वल टू रिक्वायर्ड राउंड ब्रॅकेट, काय सांगणार, डॉट स्लॅश राउट स्लॅश युजर. अरे केले का ते? ठीक आहे. ओके. आणि युजर राउटची मिडलवेअर कशी सेट करतात, मग या ठिकाणी सगळ्यात शेवटला ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट डबल कोट, इथे पाहत असतो एमटी, कोणत्या URL ला हा रस्ता गेला पाहिजे, या URL ला गेला पाहिजे. ठीक आहे. सेम याच प्रकारे आपण पुण्याची राऊट तयार करणार ऍडमिन्स, फक्त इथे काय करणार, युजरच्या जागेवरती ऍडमिन, ऍडमिनच्या फोल्डर मधून ऍडमिन लोड करून येणार. आणि या ठिकाणी युजर राऊटच्या जागेवरती कोण लोड केला, मग आता ऍडमिन राऊट लोड केला. ठीक आहे. आणि ऍडमिन राऊटची मिडलवेअर कशी राहणार, मग या ठिकाणी ऍडमिन राऊट करणार, पण ऍडमिनचा रस्ता थोडा अलग आहे. काय ऍडमिनचा रस्ता, स्लॅश ऍडमिन. पॉइंट क्लिअर झाला, हा पास झाला, झालेला आहे म्हणून क्लिअर झाला. ठीक आहे ना. इथपर्यंत आपण लास्ट सेशन मध्ये राऊटचा कन्सेप्ट तर बघितलेला आहे ऑलरेडी. आणि इथे ऍप डॉट लिसन राउंड ब्रॅकेट डबल कोट 1000. आता युजरच्या राउट्स मध्ये, म्हणजे युजरच्या रस्त्याने गेल्यानंतर त्याला युजर मध्ये इंडेक्स डॉट जेएस सापडायचे. युजर फोल्डर कोणत्या फोल्डर मध्ये सापडेल, तो व्ह्यूज मध्ये, बिकॉज हे रेंडर आहे. रेंडर हे ऑलवेज कुठे होता, व्ह्यूज मध्ये. व्ह्यूज नावाचं फोल्डर नाही आपल्याकडे, बनवायला लागेल व्ह्यूज. आणि व्ह्यूज मध्ये आपल्याला कोणत्या नावाचे फोल्डर पाहिजे, युजर. या ठिकाणी एक फोल्डर बनवले युजर. अजून एक फोल्डरची गरज आहे आपल्याला, त्याच प्रकारे दुसरे, सही आहे. युजर मध्ये इंडेक्स डॉट इजेएस बनवायची गरज आहे. चला बनवूयात. मग युजर मध्ये इंडेक्स डॉट इजेएस यामध्ये म्हणून आपण काय म्हणणार, सिम्पली वेलकम इन युजर इंडेक्स. सेम याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ऍडमिन मध्ये पण एक नवीन फाईल बनवायची. त्या फाईलला काय नाव देणार, इंडेक्स डॉट इजेएस. पण या ठिकाणी ही कोणाची इंडेक्स आहे, ऍडमिन इंडेक्स. चलो सेव्ह करूयात, एकदा रन करूयात प्रोग्रामला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, कोणी बाउन्सर तर नाही पडत? ठीक आहे. नोडेमॉन एंटर, एंटर केल्यानंतर ब्राउझरला येणार. ब्राउझरला आल्यानंतर आपण ओपन करणार लोकल होस्ट कोलन 1000. एंटर केले. वेलकम इन युजर इंडेक्स. आता ऍडमिन ओपन करायचं असेल तर काय करणार, स्लॅश ऍडमिन आलो, वेलकम इन ऍडमिन इंडेक्स. दोन्ही अलग अलग पार्ट झाले. आता मॅटर काय करायचं आहे आपल्याला, की युजर इंडेक्स वरती काम करूयात. ऍडमिनचा आता आपल्याला सध्या लगेच काही पार्ट नाही. आपल्याकडे युजरची डिझाईन आहे ना, पहिले डिझाईन इथे इम्प्लिमेंट करून घेऊया. डिझाईन इम्प्लिमेंट करायचा टास्क मी तुम्हाला इजेएसच्या वेळेस आठवत आहे का?
आपण असा एक टास्क घेतला होता ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिलं होतं रेडीमेड, आणि ती डिझाईन तुम्हाला झिप करून पाठवली होती. तुम्हाला म्हटलं होतं ही डिझाईन इम्प्लिमेंट करा. मग तो जो टास्क होता, तो ज्यांनी ज्यांनी टास्क कम्प्लीट केला त्यांना आज डिझाईन आरामात इम्प्लिमेंट, ठीक आहे. आणि ज्यांनी ज्यांनी तो टास्क नाही केला त्यांना आज प्रॉब्लेम फेस करावा लागला, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण डिझाईन कशी इम्प्लिमेंट करायची आहे युजर मध्ये. तर युजर मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण पोहोचणार आपली जी डिझाईनचं फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये जाऊयात प्रोजेक्ट डिझाईनच्या. यामध्ये आपली सगळ्यात पहिली डिझाईन कोणती असणार आहे? इंडेक्स ओपन विथ करूया, त्याला व्हीएस कोड करतो, काही अडचण नाही. आणि इथे डिझाईन याला कॉपी केलंय आणि इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये आलो, युजर इंडेक्स मध्ये, आणि याला पेस्ट करून दिलं. इंडेक्स डॉट एचटीएमएल चं काम खतम, याला क्लोज करून टाकलं. युजर इंडेक्स मध्ये बघितलं तर भरपूर सारा कोड आलेला आहे, ठीक आहे. आता या कोड मध्ये आपण जर बघितले तर भरपूर साऱ्या असेट्स वापरलेले असतील, म्हणजे भरपूर साऱ्या पब्लिक फाईल्स असतील. पब्लिक फाईल जर बघितल्या तर या ठिकाणी होत्या यांच्या पब्लिक फाईल, ठीक आहे. पब्लिक फाईल मध्ये या ठिकाणी इमेजेस होत्या, पब्लिक फाईल मध्ये या ठिकाणी जावास्क्रिप्ट होती, पब्लिक फाईल मध्ये या ठिकाणी सीएसएस होती. मग सगळ्या पब्लिक फाईल उचलल्या आणि कोणत्या फोल्डर मध्ये घेऊन जाणार आपण? पाठीमागे या प्रोजेक्ट मध्ये या. तिथे पब्लिक फोल्डरच नाही आहे, फोल्डर बनवून घ्या. मग इथे न्यू फोल्डर करा किंवा तिकडून जाऊन फोल्डर बनवा, नो मॅटर. फोल्डर कुठून नाही बनवलं तर फोल्डरच असते, ठीक आहे. आणि त्यामुळे पेस्ट केलं. अगेन मी आलो या ठिकाणी रिफ्रेश केले. अर्धे तर झाले क्लिअर. इमेजेस वगैरे तर झालाय पार्ट आतापर्यंतचा क्लिअर. आता सीएसएस जावास्क्रिप्ट यांना न येण्याचं काय रिझन असू शकते ते चेक करायचं आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल आपले एरर चेक करायचे. किती एरर्स आहेत आता सध्या माझ्याकडे? मात्र 2 एरर आहेत. काय एरर आहे बघा तो, झूम करून दाखव. कोणती फाईल नाही भेटली त्याला? स्टाईल डॉट सीएस. मग स्टाईल डॉट सीएसएस फाईल इथे दिसते. आता आपल्याकडे जो कॉपी करून आणला त्यामध्ये स्टाईल डॉट सीएसएस कुठे होती बघा बरं. तिथे बाहेरच होती ना, म्हणून ती राहिली आपल्याकडून. पण ती बाहेरून ती स्टाईल डॉट सीएसएस घेऊन चला कुठे घेऊन जाणार? पब्लिक मध्ये देणार टाकून, अशी वरतीच टाकून द्या, ठीक आहे. सेव्ह करा, रिफ्रेश करा, झाली आपली डिझाईन तयार. हे लेकर निघून क्लिअर इथपर्यंत. आता या डिझाईन मध्ये थोडस मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. एवढं सोप्या डिझाईन झालं म्हणजे एवढं सोपं पण नसतं ते, ठीक आहे ना. मग पहिले तर काय करायचंय, जिथे जिथे तुम्हाला एचआरएफ बघायला भेटतोय, जिथे जिथे सीएसएस स्लॅश असा शब्द बघायला भेटतोय, तिथे काय करा, पहिले तर स्लॅश ऍड करा, ठीक आहे. ज्या पब्लिक फाईल्स असतील तिथे. आता या आयकॉन म्हणून पण इथे पण सीएसएसच आहे, मग इथे स्लॅश ऍड केला. आता इथे दुसरा फॉन्ट आहे असं नाही, लाईव्ह वरून लोड केला, याला काही अडचण नाही. स्टाईल डॉट सीएसएस आहे, याला पण एक सुरुवातीला स्लॅश ऍड करा. पण जिथे जिथे तुम्ही पब्लिक फाईल लोड केलं तिथे तुम्हाला काय ऍड करायचं आहे? स्लॅश ऍड करायचं. पॉईंट समजला? इथे जेएस फाईल आहे, याला पण सुरुवातीला काय द्यावे लागेल? स्लॅश द्यावे लागेल, ठीक आहे. त्याच प्रकारे अजून कुठे इथे इमेज वगैरे काही दिसते का? आहे ना? आले इमेज. आता इमेजेसचं मी सोबत एसआरसी सिलेक्ट करतो, जिथे जिथे इमेजेस आहेत सगळं सिलेक्ट करतो, कंट्रोल डी वापरून, आणि सगळे इमेजेस केल्या मी रिप्लेस स्लॅश वर, ठीक आहे. त्यानंतर आलो लास्टला आल्यानंतर या ठिकाणी जावास्क्रिप्ट बाकी आहे. तुम्ही जावास्क्रिप्टला थोडा स्लॅश देऊन जावास्क्रिप्ट लास्टला लोड करण्याचं रिझल्ट सांगू शकताय कुणी मला? डिझाईन मध्ये काही अडचण नाही, एरर मध्ये काही इश्यू नाहीये, डिझाईन झाली इम्प्लिमेंट सक्सेसफुली. आता याचे पार्टिशन करणार, काय काय पार्टिशन करणार? एक नावबार अलग करणार, फुटर अलग करणार, मिडलचा पार्ट अलग करणार, ठीक आहे. तीन पार्ट तर करणं गरजेचं आहे ना, कारण की प्रत्येक पेजवरती नावबार बनवत बसायला परवडणार, प्रत्येक पेजवरती फुटर बनवत बसायला पण परवडणार नाही. नावबार हा कुठपर्यंत आहे? तर नावबार आहे या कॉन्टॅक्ट वर्ड पर्यंत, बरोबर. कॉन्टॅक्ट वर्ड सापडायचा आपल्याला, कंट्रोल एफ करायचे, कंट्रोल एफ फॉर सर्च आहे. कॉन्टॅक्ट शब्द सापडला मी, कॉन्टॅक्ट. आता कॉन्टॅक्ट सापडल्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्टचा आपल्याला एक वर्ड भेटलाय. सपोज मी यामध्ये थोडासा डॅश टाकून बघतो, सेव्ह करतो, एकदा रिफ्रेश करतो, हा तोच वर्ड आहे ना, ठीक आहे. मग याच्या जवळपासच कुठेतरी आपलं नावबारचा एंडिंग असणार आहे. हा हिडनचा एंडिंग दिसतो म्हणजे हा नावबारचाच एंडिंग असणार कदाचित. चला इथून आमचा सगळा पार्ट कट केला आणि कोणत्या फाईल मध्ये नेऊन टाकला? नावबार डॉट ठीक आहे. डॉट टीएक्सटी येण्याची काही गरज होती का त्याला? ठीक आहे. आणि नावबार डॉट इजेएस ला काय करायचं मग या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार डॅश इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट सिंगल कोट मध्ये नावबार डॉट
Yes. सही आहे. त्याच प्रकारे आपल्याला फुटरला पण सेपरेट करायचं नाही. फुटर कुठपर्यंत आहे ते सापडा. हे क्लिअर आहे. याला काही इश्यू राहिला का? नाववर तर सक्सेसफुली इम्पोर्ट झालाय. त्याच प्रकारे आलो फुटरला. फुटरला आल्यानंतर फुटर मध्ये कुठपर्यंत पार्ट आहे बघा बरं. काय वाटतंय? हा फॉलो आणि इंस्टाग्राम सगळ्या पेजवर असेल का? डिझाईन मध्ये जाऊन चेक करायचंय. डिझाईन मध्ये बघूयात आपण फॉलो आणि इंस्टाग्राम सगळ्या पेजवर आहे का? अबाउट ओपन करूयात. अबाउट मध्ये आहे का फॉलो आणि इंस्टाग्राम? ओके. इथपासून खाली आपला जो दिसतोय हा पण आहे का इथे? आता तिथे पण होता. लॉग ओपन करून बघा बरं. म्हणजे तिथून पासून आपलं हे आलंय. आलंय का लक्षात? मग आपल्याला हा हे सापडायचं. ठीक आहे. ही इमेज सापडायची. आता ही इमेज सापडणं थोडं मुश्किल काम आहे आपल्यासाठी. बरोबर आहे की नाही? आपण इंडेक्स वर जाऊयात. इंडेक्स वर आल्यानंतर ही इमेज सापडणं मुश्किल काम आहे. बट हे इन्स्पायरेशन सापडणं सोपं आहे ना. वाक्याचा शेवट तर सापडेल ना. मग कंट्रोल एफ केलं या ठिकाणी कंट्रोल एफ केलं इन्स्पिरेशन सापडले. त्यानंतर खाली आलो या ठिकाणी ब्रँड कलेक्शन. ओके भेटला आपल्याला तो सेक्शन. यानंतर इथे इंस्टाग्राम सही आहे तोच ऑप्शन होता तो. आणि या ठिकाणी उत्तर वगैरे सगळे इथेच बघायला भेटले. ठीक आहे. इथे सगळे कोलॅप्स करत बसायची गरज नाही. सगळे डाऊन साईडला सिलेक्ट केले कंट्रोल एक्स केले आणि नवीन फाईल मध्ये घेऊन गेलो आपण त्याला पेस्ट केलं सेव्ह केलं. फाईलचं नाव काय घेतलंय? डॉट ठीक आहे. आता बघा आता क्लिअर झालं ना. काय टेक्निक वापरले असेल बरं मी? डबल कोटची टेक्निक वापरली. ठीक आहे. काय करायचं नावामध्ये जर दोन्ही साईडने डबल कोट टाकलं तर एक्सटेन्शन तुम्ही जे दिलंय तेच येणार आहे. जर नावामध्ये डबल कोट नाही टाकलं तर ते तुम्ही डॉट टी एक्सटेन्शन घेतोय ना तो डबल कोट देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आणि आता याला सेव्ह केले. सेव्ह केल्यानंतर आपल्याला फुटर पुढे इम्प्लिमेंट करायचा या ठिकाणी डॅश दिला. या ठिकाणी डॅश देऊन आपण इन्क्लूड केला. इन्क्लूड केल्यानंतर राऊंड ब्रॅकेट डबल कोट मध्ये चलो सेव्ह केले. या ठिकाणी आलो इथे येऊन रिफ्रेश केलंय. काही अडचण नाही. कुठे पण आपला इम्प्लिमेंट झालेला आहे. मॅटर आहे की मी होमवर गेल्यानंतर 2 होम येण्याची काही गरज आहे का? आपल्याला एक होम काय करायचं मग काढून टाकायचं. काढून टाकण्यासाठी मग आता ते होमचं बटन कुणाकडे आहे? नावबार. चला पोहोचलो नावबार. नावबार मध्ये आल्यानंतर इथे दिसतोय तुम्हाला होमचं बटन. होमचं बटनला एचआरएफ असा कोणता देतो आपण स्लॅश देतो. इथे पण आपण काय देणार स्लॅश देणार. आता मला एक कळत नाहीये की आपण इथे जर होम ऑप्शन आहे तर होमला सब मेन्यूची गरजच नाहीये ना. काढून टाकायचं सब मेन्यू. होमच्या पुढे हा डाऊन एरो दिसतो म्हणजे तो डाऊन एरो सब मेन्यूला डिफाईन करतोय ना हा. मग या ठिकाणी डाऊन एरो काढला. ठीक आहे सही आहे. इथे क्लिक केलं आलो होम पेजवर. ओके झाले ना. त्याच प्रकारे अबाउटला क्लिक केलं तर अबाउट डॉट एचटीएमएल ला नाही जायला पाहिजे ना. अबाउट स्लॅश अबाउट जायला पाहिजे. मग चला अबाउटला पण क्लिअर करून घेऊयात. अबाउटच्या पुढे काय करणार मग स्लॅश अबाउट. पोहोचलो स्लॅश अबाउटला सही आहे. काही दिक्कत नाही. त्याच प्रकारे पुढे शॉप मध्ये आता शॉप मध्ये एवढे सगळे पेजेसची आपल्याला गरज आहे. बट यांनी आपल्याला थोडं प्रो व्हर्जन घ्यायला सांगितलं. प्रो व्हर्जन नाही आपल्याकडे. आपण या ठिकाणी एवढे सगळे शॉप मधले पेजेस एकाच ठिकाणी एवढी सगळी गर्दी ठेवण्याची गरज नाही. कार्डचं बटन वरती आहे. सिंगल प्रोडक्ट आपल्याला माहित नाही काय आहे. विश लिस्ट माहित नाही. चेकआउट माहित नाही. चेकआउट कुठे प्रोसेस असते. इथे बटन देण्याची काही गरजच नाही ना. मग आपण काय करूया फक्त शॉप बटन ठेवूया त्याच्या आतमध्ये सगळे कन्सेप्ट शो करून टाकूया. ठीक आहे. मला या ठिकाणी सब मेन्यू हा ऑप्शन आहे. त्याला केलं सिलेक्ट आणि याला केले शॉपच्या पुढे जो आयकॉन आहे त्या आयकॉनला पण सिलेक्ट केला आपण आणि त्याला पण केलं या ठिकाणी बॅक स्पेस आणि या ठिकाणी काय म्हणणार स्लॅश शॉप. चला दौडला ठीक आहे. आणि या ठिकाणी शॉप मध्ये ओके सही आहे. त्यानंतर पेजेस मध्ये गेलो. आता पेजेस मध्ये या ठिकाणी स्टाईल्स मध्ये जर बघितलं तर अलग अलग स्टाईल्स बघायला भेटतील. आपल्याला पेजेस नावाचीच गरज नाहीये. बरोबर आहे की नाही? पेजेस नावाचीच गरज नाही तर पेजेस दाखवून फायदाच नाही ना. आता कमेंट सुनचं पेज आपण दाखवणार आहे का? आपण लॉगिनचं पेज दाखवणार आहे, पण लॉगिनचं पेज तर त्यांनी प्रो मध्ये ठेवलं. ते दिलंय का आपल्याला? आपण ते पेजेस घेण्याची गरजच नाहीये. एरर पेज दाखवणारे नाहीये का आपण? ते काही गरजेचं नाहीये ते आपण उघडून टाकूयात. आलो या ठिकाणी कमिंग सून हा सब मेन्यू सिलेक्ट केला आणि काय टेम्पलेट घेताना तुम्हाला भरपूर सारा साचा भेटतो. त्या साच्यामध्ये आपण बघितलं आता तर आपल्याला लॉगिन वगैरे आलेलं नाहीये. ठीक आहे काही अडचण नाही आपण ते बनवू शकतो. नो मॅटर. त्यानंतर ब्लॉग मध्ये आलो. आता ब्लॉग काय असतं माहितीये तुम्हाला? आपण घेतलं ना डेमो. काय असतो ब्लॉग मग? एखाद्या कंटेंट बद्दल तुम्ही माहिती देता त्याला ब्लॉग म्हणायचं. आता इथे तुम्ही ई कॉमर्स बनवता. तुम्ही ई कॉमर्स वरती तुमच्या एखाद्या प्रोडक्ट बद्दल माहिती देऊ शकता ब्लॉग मध्ये आणि ते ब्लॉग तुम्ही तुमच्या युजर्सला शेअर करू शकता. बेटर आहे ना?
तो ब्लॉक आपण ऑप्शन ठेवायचा का रिमूव्ह करायचा? ठेवायचा. आपल्याला माहिती ब्लॉक कसं करतात डायनॅमिकली, आपण ते करू शकतो. बरोबर आहे की नाही? मी जरी नाही सांगितलं तरी तुम्ही त्या ब्लॉग मध्ये काहीतरी आणून दाखवू शकतात आता. बरोबर आहे की नाही? घेऊयात म्हणून. आणि तुम्ही बघा, तुम्ही प्रोडक्टचा कन्सेप्ट समजला ना, तुम्हीच म्हणता बाकी आम्ही करतो सर. आता तुम्ही काहीच टेन्शन नाही. ओके, आता लास्टला कोण आहे? कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टचं ठेवायचं का रिमूव्ह करून टाकू? ठेवायचं ना? ठीक आहे, ठेवा. स्लॅश काय करणार पुढे स्लॅश देऊन? कॉन्टॅक्ट. तर कॉन्टॅक्टचं पेज फ्री मध्येच आहे, बट इथं आपण घेतलं नाही ते. जे जे फ्री मध्ये आहे तिथे घेऊन येऊ शकतात ना आपण इथे. बरोबर आहे की नाही? पहिलं तर अबाउटचं भेटेल आपल्याला. अबाउटचं घेऊन येऊयात. अबाउटचं पेज बनवण्यासाठी स्लॅश अबाउटची युआरएल बनावं लागेल. आता इंडेक्स मध्ये जाऊन युआरएल बनवत बसण्याची गरज. इंडेक्स मध्ये जाण्याऐवजी कुठे जाणार आता? युजर. युजर नोड मध्ये जाणार राउटर डॉट गेट. राउटर डॉट गेटला राउंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश अबाउट फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली रिक्वेस्ट रिस्पॉन्स आरएस डॉट एंटर केला या ठिकाणी युजर स्लॅश अबाउट डॉट जेएस. सही आहे. चला सेव्ह केलं या ठिकाणी रिफ्रेश केलं. काय झालं रे? फाईलच नाही का आपल्याकडे? ठीक आहे, फाईल घेऊन येऊयात मग आपण एक नवीन फाईल घेतली अबाउट डॉट इजेएस आणि अबाउट डॉट इजेएस चा कोड इकडे भेटेल का आपल्याला मग? ठीक आहे, राईट क्लिक केला ओपन विथ केला कशामध्ये? अबाउटचा कोड खूप सारा असू शकतो. आपल्याला सापडायचा आहे हिडरचा एंड आणि अबाउटचा स्टार्ट. बरोबर आहे की नाही? एक काम करूयात, अबाउटलाच ओपन करूयात आधी स्क्रीन साईडला. ठीक आहे, अबाउट बघा इकडे कुठून चालू झाला? अबाउट हा अबाउटच पासून चालू झाला. बरोबर आहे की नाही? आणि अबाउट कुठे एंड झाला? या इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन त्याच्यात पण होतं. ठीक आहे, दोन्हीकडे असं काय अडचण नाही. इन्स्पिरेशन आणि अबाउट असे दोन वर्ड आहेत. आपण सापडून ठेवूयात, लाईन्स बघून ठेवूयात. ठीक आहे, इन्स्पिरेशन कितव्या लाईनला आहे? 370. मग 370च्या नंतरचा जो सेक्शन एंड आहे तो किती आहे? 376. लाईन नंबर लक्षात ठेवा, 376. आणि अबाउटची स्टार्टिंग सापडायची आपल्याला. स्टार्टिंग कुठून आहे? अबाउटच. लाईन नंबर लक्षात ठेवलाय ना 376? ठीक आहे, मग या ठिकाणी अबाउटची सुरुवातीला आलं. उतरलं नाही रे. मग सुरुवातीला हा सुरुवातीचा सेक्शन दिसतो. हेडर संपला, इथं कॉन्टॅक्ट डॉट एचटीएमएल म्हणजे कॉन्टॅक्ट संपला, हेडर संपला. इथून अबाउट चालू झालं म्हणजे 180 पासून कुठपर्यंत जायचं आपल्याला? 376. चलो इधर से सिलेक्ट किया, 376 पर्यंत गेलो आपण. थोडंसं खाली आलो. ठीक आहे, इथपर्यंत कॉपी केले. कोणत्या फाईल मध्ये घेऊन जाणार? अबाउट मध्ये. पण पेस्ट करण्याकरता नावबार आणि फुटर इम्प्लिमेंट करून घेतो. त्याच दिला इम्प्लिमेंट राउंड ब्रॅकेट डबल कोट नावबार नॉट इजेस. ठीक आहे, त्याच प्रकारे डॅश दिला इन्क्लूड राउंड ब्रॅकेट डबल कोट डॉट इजेस आणि या ठिकाणी टाकला आपण आणलेला कोड. चलो सेव्ह केलाय. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी कुठे आपली साईट कुठे गेली? ठेवली. ठीक आहे, आलं या ठिकाणी. रिफ्रेश केलंय, दिसतंय आपल्याला सगळे रिझल्ट. सही आहे, झालं आपल्या या ठिकाणी रिझल्ट ओपन. बघ, या साईट वरती आल्यानंतरही देखील ज्या इमेजेस आहेत त्याच्या पुढे काय बाकी आहे? स्लॅश बाकी. बरोबर आहे की नाही? आपण स्लॅश ऍड केला ना सगळ्या इमेजेसला, तर मग त्या पेजवर केला पण ह्या पेजवर नाही केला अजून. मग एसआरसी इमेजेस सगळ्या सिलेक्ट केल्या बिकॉज सीएसएसच्या हेडर मध्ये जावास्क्रिप्ट फुटर मध्ये पण राहिला कोण? इमेजेसला स्लॅश देणं बाकी होतं. मग इमेजेसला आपण या ठिकाणी स्लॅश देऊन ठेवूया. ठीक आहे, दुसरं काही एरर नव्हतं, असा काही एरर नाही, बट देऊन ठेवा, तुम्हाला फायदाच नाही. ठीक आहे, आता अबाउटच्या पेजवर आल्यानंतर पुढे आपण जाऊ शकतो शॉपच्या पेजवर. शॉपच्या पेजवर शॉपचे डिझाईन लागेल. शॉपसाठी बनवण्याचे URL अलग परत राउटर मध्ये गेलो. राउटर डॉट राउंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश शॉप कोमा घेतला. फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली. एक असेल रिक्वेस्ट, एक असेल आरएस डॉट रेंडर फाईलचं नाव युजर स्लॅश शॉप डॉट इजेएस. शॉप डॉट इजेएस म्हणून कुठे बनवायचे आहे? युजर मध्ये. आलं युजर मध्ये, पेस्ट केलं, एंटर केले. आता त्यांच्याकडे शॉपचं पेज दिलेलं आहे ना आपल्याला, एक दिलेलं आहे. ठीक आहे, ओपन केलं, हे आहे शॉप पेज. इथे शॉप पेज म्हणून मला वाटतं हे काही कामाचं नाहीये. बरोबर आहे की नाही? पहिली हेडिंगची काही गरज नाही, डायरेक्ट प्रोडक्ट दिसले तर अतिउत्तम काम होईल आपल्या. बरोबर आहे की नाही? तर वरतून सुरुवात करायची, हे दाखवायचंय.
आणि मेन तर प्रोडक्ट आहे ना. हे असं असं नावाच्या खाली तर भारी दिसेल मला असं वाटतं. बरोबर आहे की नाही? डायरेक्टली शॉपला जाईल ना. रिव्ह्यू करून टाकू. मग ठीक आहे ना, ते नंतर डिस्कस करू ना. आता डिझाईन घ्यायची आपल्याला. ठीक आहे. तर सुरुवात करू. शॉप पेज पासून आपल्याला डिझाईन पाहिजे. लास्ट वर्ड कोणता आहे? ये थोडा गलत हो रहा है हमारे साथ, है की नाही? सगळ्यांना काय इन्स्पिरेशन? आय थिंक ते ब्लॉग आहेत नाही का? ब्लॉग इकडे दाखवलेले आहेत. नका घेऊ ब्लॉगला. आपल्या प्रोडक्ट पर्यंतच घ्या. कारण की आपण प्रोडक्ट दाखवू 100, 200. ठीक आहे नाही? मग आता इथपर्यंत आपण घेऊ शकतो. आवर जर्नलचा स्टार्ट पर्यंत. बरोबर आहे की नाही? मग चला आपण या ठिकाणी शॉपचं पेज ओपन करूयात. ओपन विथ VS कोड. प्रत्येक पेजवर ब्लॉग दाखवण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर मी डिझाईनला थोडं लेंथी करण्यासाठी ते केलंय. आवर जर्नलला सोडून दिलंय बघा. ब्लॉगच्या पेजवरच रिडायरेक्ट करता येते. इथपासून ना वरती कोड म्हणजे लाईन नंबर लक्षात ठेवा 12, 35. ठीक आहे. आणि आपण स्टार्ट कुठून करायचंय आपल्याला माहितीच आहे. स्टार्ट कुठून करायचंय? शॉप पेज. आणि स्टार्ट करण्यासाठी शॉप पेज सर्च करतो मी 12-35 लक्षात ठेवा. ठीक आहे. इथपाशी आलो. 181 पासून स्टार्ट करायचं 12-35 पर्यंत. सही आहे ना? कॉपी केलंय. कुठे घेऊन यायचं मग? शॉप डॉट HTML चं काम खतम. शॉप डॉट EJS लावून पेस्ट केलं. ठीक आहे. अरे पण काहीतरी बाकी राहिलं का आपले? फुटर नावभर राहिला ना. चला फुटरचा कोड कॉपी करतो. या ठिकाणी पेस्ट करतो. याच प्रकारे नावभरचा कॉपी करून आणतो. ठीक आहे. रिफ्रेश केलाय. हे नाही. कुठे आपले? आलाय. आता काय बाकी आहे? हे काढून टाकायचं काय ठेवायचं? मला तर वाटतं मी रिमूव्ह करून टाक. तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा. काय झालंय? कट करून बघायचं. मध्ये गॅप राहतो का? दोन नावावर दिसेल. कशाला स्ट्रगल करायचे? इथे भारी ना. आता हे ठेवायचं आहे का काढून टाकू? ठीक आहे. ठीक आहे. डिझाईन आधीची पण ठेवू. ठीक आहे. तुम्ही म्हणताल तसं. पण हे कंटाळून जाताल तुम्ही याला. नाही? आता प्रत्येक पेज वरती तीच इमेज आहे ना. अबाउटला गेलो तीच इमेज आहे. एवढा लवकर त्रास झाला. हा? आम्ही नाही तुझा फोटो पाठव. काय अडचण नाही. बरं ठीक आहे ते पेज तसं राहू दे. नाही. इकडे लक्ष द्या. आता इथे बघा होमचा एक लिंक आहे या ठिकाणी दिसते का? जो आपण या ठिकाणी बघितला आहे त्याच्यामध्ये ते होमचं बटन आहे आणि हा index.html ला रिडायरेक्ट करतो. मला index.html जिथे जिथे असेल तिथे काय रिडायरेक्ट करावं लागेल? स्लॅश. ठीक आहे. त्याच नंतर आपण अबाउट वरती पण विसरून गेलो होतो. या ठिकाणी पण स्लॅश टाकू. ठीक आहे. कंट्रोल F index.html अजून कुठेही नाहीये. ठीक आहे. मग काही अडचण नाही. अबाउट.html चं काम काही आता आपल्याकडे बाकी नाहीये. या ठिकाणी आपण जेवढ्या काही इमेजेस घेतलेल्या आहेत सगळ्या इमेजेसला आपण कशाने रिप्लेस करायला पाहिजे आता? स्लॅश ने रिप्लेस करायला पाहिजे म्हणजे स्लॅश इमेजेस म्हणायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित राहील पुढे पण. त्यानंतर शॉपला केले क्लिअर. त्यानंतर पुढे आलो पेजेस मध्ये. पेजेस मध्ये आपल्याला जाण्यासाठी पेजेसचा काही ऑप्शनची गरजच नाही आपल्याला. त्याला करून टाकूयात रिमूव्ह. नावबार मधूनच तो ऑप्शन काही कामाचा नाही आपल्याला. मग तो ऑप्शन इथूनच रिमूव्ह करून टाकायला पाहिजे. काय असतं पेजेस मध्ये? कधी बघितलं कोणत्या साईट मध्ये पेजेस? नाही ना, तसं काही नसणार आहे. त्यानंतर ब्लॉग आहे आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट आहे. ब्लॉगचं पेज करायचं डायनॅमिक. चलो ब्लॉगचं करूया.
युजर राउटर डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश ब्लॉक कोमा घेतला फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली रिक्वेस्ट रिस्पॉन्स आरएस डॉट रेंडरला काय सांगितलं युजर स्लॅश ब्लॉक डॉट ब्लॉक डॉट टीजेएस आलो युजर मध्ये बनवली या ठिकाणी एंटर केलंय आता ब्लॉगचं पेज या ठिकाणी होतेच आपल्याकडे एकदा ओपन करून बघूयात कसे दिसतंय ठीक आहे ब्लॉगच्या पेजला हे टायटल आहे आणि एंड काय आपला इमेज बदलली या ठिकाणी एंड काय आहे आपलं मग या ठिकाणी हे सगळे ब्लॉगच आहेत का आता हे सगळे ब्लॉगच आहेत ना आता आणि इन्स्पिरेशन सगळ्या पेजेसवर आहेच आपल्याकडे ठीक आहे मग आता काय तेवढंच आहे ब्लॉग मध्ये ठीक आहे काही अडचण नाही ब्लॉग मध्ये एकच सेक्शन आहे ब्लॉगचा सेक्शन बघायचंय म्हटल्यानंतर राईट क्लिक करूयात कॉपी करण्यासाठी एकदम सोपा ऑप्शन येतो बघूयात आपण कसं कॉपी करायचं पहिलं तर ब्लॉगचं आपल्याला स्टार्ट माहितीये कुठे इथे स्टार्ट आहे हा स्टार्टला मिनिमाइज केलंय आणि हा सेकंड सेक्शन बघितला तर या सेकंड सेक्शनला मिनिमाइज केलंय तर डायरेक्टली ब्रँड कलेक्शन चालू झालं म्हणजे एवढ्याच दोन सेक्शन आपल्याला पाहिजे बरोबर आहे की नाही पुढे दोन कॉपी करा ब्लॉग डॉट टीजीएस ला घेऊन या याच्या एंडिंगला काय टाकणार फुटर टाकणार याच्या स्टार्टिंगला काय करणार नाव टाकणार ठीक आहे संपलं जास्त कोड झालाय ना आणि कोण बाकी आपले इमेजेसच्या पुढे काय देणं बाकी आहे स्लॅश देणं बाकी हे बघा हे सगळं डॉट एचटीएमएल आपल्याला सगळं काढून टाकायचं हे असं ठेवणारच नाही आपण आता फक्त बघतोय आपण त्याला ठीक आहे ऍडजस्ट करून घ्यायचंय आपल्याला फक्त डिझाईन इम्प्लिमेंट करायचं पहिला नॉर्मल तर क्लिअर झाला पाहिजे ना ठीक आहे नॉर्मलला क्लिअर करून घेण्यासाठी आपण ते ठेवलंय मग आलो ब्लॉगच्या पेज वरती या ठिकाणी ब्लॉग दिसत आहेत का नाही बघूयात आपले अरे जिथे येणार आहे ते आपले असेल आलं या ठिकाणी ब्लॉगचं पेज ओके ओके त्यानंतर कॉन्टॅक्टला आपण बघितलं तर कॉन्टॅक्टचं येणार आहे चलो कॉन्टॅक्ट पण घेऊया डायनॅमिक करून एवढे सगळे केलेस तर म्हणजे इम्प्लिमेंट करून राउटर डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश कॉन्टॅक्ट फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली रिक्वेस्ट रिस्पॉन्स आरएस डॉट रेंडर केलं या ठिकाणी युजर स्लॅश काय कॉन्टॅक्ट डॉट इजेएस ठीक आहे कॉन्टॅक्ट डॉट इजेएस मध्ये आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फाईल बनवायची परत युजर मध्ये जाऊन युजर मध्ये बनवली कॉन्टॅक्ट डॉट इजेएस मध्ये त्या दोन गोष्टी परत टाकाव्या लागतील चला लगेच टाकून देतो पहिले तर आहे फुटर दुसरा कोण आहे नावर आले आणि त्यानंतर पोहोचलो इकडे इकडे आल्यानंतर कॉन्टॅक्टच्या पेजला राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ अगोदर क्रोमला ओपन करूयात कॉन्टॅक्टर्सचा एंड कुठे बघा बघा एंड हा गुगल मॅप दिसतोय आज ठीक आहे ना मग हा कॉन्टॅक्ट सापडायचा तो जो काही आपला एंड असेल तो तिथे असेल याला राईट क्लिक केलंय ओपन विथ केलंय व्हीएस कोड सही आहे आता या ठिकाणी आपल्याला लाईन नंबर 81 माहितीच आहे 181 सगळ्यांना माहित झालंय बट तरी देखील मी एकदा सर्च करतो यांनी जे टाईप केलेलं आहे हेडिंग मध्ये ते सर्च केले कंट्रोल एफ करून या ठिकाणी आलं या ठिकाणी कॉन्टॅक्ट 181 पासून सुरुवात आहे त्यानंतर या ठिकाणी सेक्शन आहे काहीतरी कॉन्टॅक्ट असतं या ठिकाणी एक सेक्शन आहे ज्यामध्ये आयफ्रेम आहे मग हा पर्यंत आपलाच कंटेंट असणारे 3 सेक्शन आपल्याला कॉपी करून घ्यायचे कॉपी केले आलं कुठे आपल्याकडे कॉन्टॅक्टर्स मध्ये इथे पेस्ट केले आता आपले जी URL आहे ती स्लॅश करणं गरजेचं आहे जिथे जिथे इंडेक्स डॉट एचटीएमएल आहे तिथे तिथे ठीक आहे एक इंडेक्स डॉट एचटीएमएल होता स्लॅश केले अगोदरच्या पेजला पण बाकी राहिला ना ब्लॉगला बाकी राहिला तिथे पण स्लॅश करून ठेवा ठीक आहे सही आहे होमला आलो होमला येऊया आता होमला आल्यानंतर हे नाहीच आहे ना सॉरी दुसरंच पेज ओपन करतो आपण एरर आला आपला ठीक आहे झालं रन कॉन्टॅक्ट मध्ये काहीतरी बाकी राहिलं इमेजेस राहिले ना माझ्या बाकी कॉन्टॅक्ट डॉट एचटीएमएल काही गरज नाही आता इमेजेस जिथे आहे तिथे आपण काय करणार स्लॅश इमेजेस करणार नाहीये ठीक आहे इमेजेसच नाही आहे पेजवर ही इमेज कुठे इथे आहे, ठीक आहे आपण कोणत्याच पेज मध्ये या इमेजला स्लॅश नाही टाकला आतापर्यंत
बरोबर की नाही? मला सगळ्या पेजवर जाऊन या इमेजला स्लॅश टाकावं लागेल ना मला. सगळ्या पेजवरती नसतं घेतलं तरी परवडले असते ना. लाईन बाय लाईन जातो. पहिले अबाउटला जातो. अबाउटला गेलो. त्या ठिकाणी स्लॅश टाकला. ब्लॉगला गेलो. स्लॅश टाकला. कॉन्टॅक्टला गेलो. स्लॅश टाकला. फुटरला गेलो. इथे नाहीये. इंडेक्सला गेलो. इंडेक्सला आहे का रे? आहे. तो बॅनर दिसतोय ना या ठिकाणी. स्लॅश नंबरला नाहीये. शॉपला गेलो. शॉपला गेल्यानंतर स्टार्टला गेलो. या ठिकाणी स्लॅश. सही आहे. चला एकदा सेव्ह करूयात. सगळे पेजेस झाले असतील आपले आता. इम्प्लिमेंट. बरोबर आहे की नाही? ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट क्लिअर आहे. आता यामधून रिमूव्ह काय काय करायचं, काय काय रिमूव्ह करायचं तुम्ही सांगताल ते रिमूव्ह. हा, काहीच नाही. हे करायचं का फ्री शिपिंग ऑन परचेस व्हॅल्यू ऑफ $200. हे काही कामाचं आहे का आपल्याला? जरी कामाचं असेल तर $200 म्हटल्यावर बरोबर वाटेल का? किती झाले सांगा बरं $200 म्हणजे? 1600 नाही, 16,000. ठीक आहे, 16-17,000, 1,60,000. एवढं लांब जा. ठीक आहे. तर या ठिकाणी फ्री शिपिंग ऑन परचेस हे आपल्याला नावबार मधून काढावं लागेल. बरोबर आहे की नाही? पोहोचलो नावबार मध्ये कंट्रोल एफ केलंय, सर्च केलंय आणि हा डिव आहे अख्खा आहे. त्या डिवला रिमूव्ह नाही करत मी, कारण की सगळे कंटेंट हलणार आहे. बरोबर आहे की नाही? डिवला रिमूव्ह केलं तर सगळे पुढे मागे होऊन जातील. पण डिवला फक्त एम्प्टी करून टाकूया. चालेल ना? असं मोकळे करून टाकूया. सही आहे. आणि तिथल्या जागेवरती बसून राहतील सगळे. नंबर काय येतो? +574441101003 नावाचा कोड. ठीक आहे. इंटरनॅशनल कॉलिंग चार्जेस पडतील. बॅलन्स पुरणार नाही. ठीक आहे. त्यापेक्षा हा मार्केट डेट टाकायचा. कसं वाटेल बरं? काय टाकायचं पण मार्केटमध्ये ते सांगा. आता या ठिकाणी आपला जो नंबर आहे, हा नंबर आपण इथून ऍड नाही करणार. हा नंबर आपला डायनेमिक असणार. हे डेटाबेस मधून येणार. आपण ज्यावेळेस डेटाबेस मध्ये डेटा टाकणार आहे तर तो पहिला तर डेटा तोच राहणार आहे ना. मोबाईल नंबर आहे किंवा ऍड्रेस आहे, छोटे मोठे ईमेल ऍड्रेस आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ऍड करणार आहे. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी आपण ऍड्रेस पण असेल ना, कदाचित ऍड्रेस नाही टाकला काही, आपण ऍड्रेस टाकूया. ठीक आहे. इथे ईमेल ऍड्रेस आहे हे पण डेटाबेस मधूनच येणार आहे. मग या ठिकाणी हा जो कन्सेप्ट आहे हा डेटाबेस मधून मॅनेज केलेला असणार आहे. हा इथे आपल्याला फ्रंट एंड मध्ये ठेवून काही फायदा पण होणार नाही. म्हणजे युजर साईट आपला जवळपास डन आहे असं समजा. आता कोण बाकी? ऍडमिन बाकी. ऍडमिन ना, बरोबर आहे की नाही? आता ऍडमिन कसा असतो? ऍडमिन माहिती आहे कसा असतो? दाखवलेला आहे का? नाही. ठीक आहे. ऍडमिन पॅनल डिझाईन प्री बूस्टरॅप सर्च करूयात. एखादा ओपन करूयात. ओपन केल्यानंतर याचा लाईव्ह प्रिव्ह्यू बघूयात कसा दिसतोय. छान दिसेल ना आपल्यासाठी? कसं दिसेल? इथे दिसेल, ऍडमिनला दिसेल किती ऑर्डर पडल्या, त्याच्याकडे प्रोडक्ट किती आहेत, आजचा सेल किती झाला, बरोबर नाही? आज नवीन कस्टमर किती आले, टोटल कस्टमर किती आहे, भारी दिसेल ना? हे ग्राफ दिसेल इथे. मागच्या महिन्यात किती सेल झाला, ह्या महिन्यात किती सेल झाला, ऑक्टोबर मध्ये किती झाला, असं या ठिकाणी लक्षात येईल. अरे लक्षात, भारी दिसेल ना? मग त्याला कळेल अरे कोणत्या महिन्यात आपला जास्त सेल होतोय. दिवाळीच्या काळात जशी जास्तच सेल झाला आपला, मग तो दिवाळीच्या अगोदरच्या महिन्यात खूप मोठे मोठे कॅम्पेन रन करू शकतो. बरोबर नाही? सेल 100चा होतो तर सेल 200 होऊ शकतो ना, कारण की त्या सीझन मध्ये लोक खरेदी करणार आहेत. त्या सीझन मध्ये हा सेल वाढू शकतो. ठीक आहे. असा एक डिझाईन भेटलाय आपल्याला. अजून आपण डिझाईन बघायचे असतील तर अनादर डिझाईन तर बघू शकतो. चला बघूयात. नको. एकच बस झाले का? बघा की एवढा विकत आणायचं आहे. तो डायरेक्टली डाउनलोड करने के लिए बोल रहे हैं. ठीक आहे. मग असं काहीही डाउनलोड करून घेऊ नका.
आय रिव्ह्यू देत असेल तर ठीक, नसेल देत तर नको. एक मिनिट भेटतील आपल्याला, अजून भेटतील ना, डिझाईन खूप आहेत. बॅग जाऊयात, इथे बघूयात. कलर लिव्ह आहे आपल्याकडे. कलर लिव्ह वरती ही एक डिझाईन आहे, ठीक आहे. नाही पटली ही एक आहे, पटली का नाही? नाही, ठीक आहे. या डिझाईनला काय वाटतंय? नको, ठीक आहे. या डिझाईनला नको, नाही लाल भडक आहे, ठीक आहे. ही नको. या डिझाईनला नको. या डिझाईनला ही बरी वाटली का? नाही. ये डिझाईन, ये डिझाईन, ये वाला, ये वाला, ये वाला. बघा आता तुमच्या चॉईसने घेतलं तर काहीच भेटणार नाही तुम्हाला, ठीक आहे. किती डिझाईन उचकावं लागतील मला अशा? याचा एक डेमो बघू का? ठीक आहे, असं दिसतंय. काय वाटतंय? चांगली आहे. बुशरॅप आहे का बघू दे मला एकदा. बुशरॅपचं कोणतं व्हर्जन आहे चेक करून घेऊ ना. कोणतं आहे बरं? चलेगा ना? ठीक आहे, कोई दिक्कत नाही. घ्यायचं मग. कुठे गेली ती डिझाईन? हीच आहे ना? मोर इनपुट डाउनलोड, ठीक आहे. आलो इकडे. ते भेटली छानशी डिझाईन भेटली आपल्याला झटपट. याचं डाउनलोड करून आता सारखंच. डाउनलोड. परत इम्प्लिमेंटेशन आलं. बरोबर आहे की नाही? इम्प्लिमेंटेशन तर करावं लागणार आहे का नाही? करावंच लागणार, ठीक आहे. बघूयात एकदा. झिप झालेली फाईल आपल्याकडे कूल ऍडमिन म्हणून आले ते. याला घेऊन जाऊयात आपण. कंट्रोल एक्स करून कुठे? डेस्कटॉप मध्ये. डेस्कटॉप मध्ये पोहोचलो नोड जेएस मध्ये. नोड जेएस मध्ये आपण एक फोल्डर बनवले होते. कोणत्या नावाने होते? डिझाईन काय होते ते? प्रोजेक्ट डिझाईन. यामध्ये वेबसाईट एक होते ना, आता कोण बनवायचं नवीन फोल्डर? ऍडमिन. ऍडमिन मध्ये कुणाची डिझाईन? ऍडमिनची. ठीक आहे, राईट क्लिक केलं, या ठिकाणी म्हटलं एक्सट्रॅक्ट. एक्सट्रॅक्ट करताना डायरेक्टली ऍडमिन मध्ये एक्सट्रॅक्ट करतो, काही अडचण येणार नाही. 10 MB जवळपास आहे. कदाचित अशी अपेक्षा बाळग आहे की सगळं व्यवस्थित रन होईल, नाहीतर परत दुसऱ्या सापडा जावं लागेल. तर यात किती इम्प्लिमेंटेशन करावे लागतील बघा. त्याला डिलीट केले, ही फाईल ओपन केली, कंट्रोल एक्स बॅक घेऊन आलो, इथे पेस्ट करतो. कूल ऍडमिन मास्टरला मी करून टाकतो डिलीट. त्याचं काही काम राहिलं नाही. इंडेक्स डॉट एचटीएमएल एक इंडेक्स आहे. इंडेक्स 2 डॉट एचटीएमएल ही एक इंडेक्स आहे. इंडेक्स 3 डॉट एचटीएमएल ही एक इंडेक्स आहे. इंडेक्स 4 डॉट एचटीएमएल ही एक इंडेक्स आहे. अलग अलग इंडेक्स, अलग अलग. तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता, ठीक आहे. कोणतं भारी आहे? हेच ठीक आहे. घ्यायचं मग कॉपी करून. चलो, इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईल आपल्याला कामाची आहे. ओपन विथ व्हीएस कोड. व्हीएस कोड मध्ये गेलो, ओपन केले, कॉपी केले. कॉपी केल्यानंतर कुठे पोहोचलो? ऍडमिन मध्ये. ऍडमिनचा फाईल ओपन करायचं आपल्याला या ठिकाणी. आता इथे बिनकामाच्या फाईल्स आहेत त्या सगळ्या बंद कराव्या लागतील मला, कारण की माझ्याकडे कन्फ्युजन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. क्लोज ऑल केलंय. ऍडमिन मध्ये पोहोचलो. ऍडमिन मध्ये पोहोचल्यानंतर इंडेक्स डॉट इजेएस या ठिकाणी पेस्ट केला, सही आहे. आणि यानंतर या ठिकाणी आलो आपल्या साईटकडे. आपली साईट कुठे आता? या ठिकाणी ओपन करू. लोकल होस्ट :100/ऍडमिन एंटर, ठीक आहे. आलं इथपर्यंत. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक पॉइंट लक्षात आला की याच्या ज्या असेट्स आहेत त्या लोड करायच्या बाकी आहेत, बरोबर. असेट्स कशा घेणार? मग वरती जेवढे काही दिसतंय सगळे कॉपी करणार. कॉपी केल्यानंतर कुठे पोहोचणार घेऊन? आपल्या फोल्डर मध्ये, पब्लिक मध्ये. कुठे पब्लिक फोल्डर? शेजारीचे पब्लिक. कुठे आलं? प्रोजेक्ट डिझाईन कोणता आहे तो प्रोजेक्ट आपला? हे सॉर्ट चुकले का माझे? गेट मॉडिफाईडला होते ना, ठीक आहे.
प्रोजेक्ट डिझाईन मधून आता ई कॉमर्स प्रोजेक्ट मध्ये आलो आणि या ठिकाणी पब्लिक फोल्डर मध्ये गेलो. पब्लिक फोल्डर मध्ये ऑलरेडी डिझाईन आहे सगळी, बरोबर आहे की नाही? ही कोणाची डिझाईन आहे? याच्यात मी टाकल्यानंतर कन्फ्युजन होऊन जाईल ना. सीएसएस फोल्डर याने पण दिलंय, जेएस फोल्डर याने पण दिलंय. आपण एक नवीन फोल्डर बनवूयात या ठिकाणी डिझाईन साठी, पण त्या फोल्डरला नाव दिलंय मी ऍडमिन मध्ये, ऍडमिनची डिझाईन. ठीक आहे. आता मग आपण पब्लिक मध्ये डायरेक्टली टाकलं असतं तर डिझाईन लोड होण्यासाठी काही इश्यू आला नसता. पण आपण आता ऍडमिनच्या अंडर टाकली म्हणजे डिझाईन लोड होण्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन काय चेंज करावं लागेल? स्लॅश ऍडमिन स्लॅश असं टाकावं लागेल. पण चला बघूयात या ठिकाणी डिझाईन लोड होणार नाही, पण तरी लोड झाली आहे. मग हे असं का झालं? तर याचा रिझन आहे की आपल्या युआरएल मध्ये ऑलरेडी ऍडमिन आहे ना. यांनी याच्या लेवलने बघितलं की ऍडमिन लोड झाला, बट हा प्रॉपर वे नाहीये. ठीक आहे. मग आता हा प्रॉपर वे नाहीये तर कोणता प्रॉपर वे आहे? पहिले तर index.js मध्ये पोहोचायचे. लोड झालीये. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी फोल्डरचं नाव चेंज करूयात आपण. फोल्डरचं नाव काय करूया? तिथे जे पब्लिक फोल्डर मध्ये बनवलं ना आता आपण, ऍडमिन ऍडमिन अंडरस्कोर काय म्हणू, ऍडमिन फाईल्स म्हणतो. ठीक आहे ना? ओके. कुठे ओपन आहे? कळाली का काय झालं? ठीक आहे, रन झालता ना, तो रन मध्ये आला होता. ठीक आहे. आता बघा डिझाईन आली का? कारण ते फोल्डर युआरएल मध्ये स्लॅश ऍडमिन आणि स्लॅश ऍडमिन दोन्ही फोल्डर नेम मॅच झालं म्हणून ते त्याला त्याने बाय मिस्टेकली पिक करून घेतलं. प्रॉपरली पिक नाही केलेलं, बाय मिस्टेक पिक झालेलं आहे ते. ठीक आहे. तर आपण प्रॉपरली वेने फॉलो करायचंय. प्रॉपर वे कसा राहणार मग आपला? पहिले तर तिथे स्लॅश वेंडर असेल तिथे आपण रिप्लेस करून घेऊयात. मग सगळे सिलेक्ट केले एसआरसी स्लॅश वेंडर. त्यांच्या सुरुवातीला काय टाकणार? स्लॅश ऍडमिन अंडरस्कोर काय नाव आहे? फाईल स्लॅश फाईल आहे की फाईल्स आहे? फाईल्स. ठीक आहे. आता हे झालं इथपर्यंत क्लिअर. आता याच पाथला प्रत्येक ठिकाणी ऍड करायचं आहे. अजून कुठे ऍड करणार? चलो देखते हैं. खाली इथे राहिले ना एक जेएस, बरोबर आहे की नाही? जेएस जिथे जिथे आहे तिथे रिप्लेस करून घेऊ शकतो आपण एका लाईन मध्ये. कुठेच नाही जेएस. ठीक आहे. झाले सगळे रिप्लेस या ठिकाणी जेएस मध्ये पण. त्यानंतर इमेजचा पार्ट आला. इमेजचा पार्ट कुठे दिसतोय बघा बरं का? दिसला या ठिकाणी. इमेजला पण सगळ्या सिलेक्ट करायचे, रिप्लेस करायचे. सगळे सिलेक्ट केले इमेजेस. इमेजेसच्या अगोदर सगळ्यांना स्लॅश ऍडमिन स्लॅश फाईल्स टाकले. त्यानंतर कोण बाकी राहिले आता? एसआरसी बाकी राहिले. एसआरसी ला आलो. या ठिकाणी एचआरएफ मध्ये स्लॅश सीएसएस दिसतंय. 2-3 ठिकाणी होते तिथे आपण केले. त्यानंतर परत 2-3 ठिकाणी एचआरएफ स्लॅश वेंडर आहे आणि या ठिकाणी केले स्लॅश ऍडमिन फाईल स्लॅश वेंडर. चलो प्रॉपर हो गया. ठीक आहे. तर याला प्रॉपर म्हणायचं आहे. आलं लक्षात? अजून काही एरर बाकी आहेत का चेक करून घ्या. काय एरर बाकी आहे बघा? एक जेपीजी इमेज नाही भेटली त्याला. डॉट जेपीजी इमेज 2 नाही भेटला त्याला. ही इमेज का नसेल भेटली त्याला? बिकॉज याने काय केले असेल, याने बीजी डॅश टायटल हे इथे लोड केलेले आहे म्हणून नाही भेटली. बरोबर आहे ना? आपल्याला अशा इमेजेस पण असू शकतात. मग 2-3 इमेजेस आहेत तशा. त्या 2-3 इमेजेसला स्लॅश ऍडमिन स्लॅश फाईल देऊन टाकूया. झालं क्लिअर सगळं? कुठे एरर राहिला का? जरी राहिला प्रोग्राम दिसतोय, काही अडचण नाही. ठीक आहे. ठीक आहे ना? आता आपल्याला यामधून काय काय गोष्टींची गरज आहे? तुम्ही म्हणू शकतात सर आपण हे राहू देऊ ते राहू देऊ सगळं ठेवू शकतो आपण. पण आता काही कामाचं नाही आपल्याला. ओव्हरव्ह्यू पासून तर हा पुरुषचा जो एंड बॉक्स आहे ना, हा कॉपीराईटचा जो सुरुवात असेल तिथपर्यंत घेऊया. ठीक आहे. मग कुठून सर्च करायचं आपल्याला? सुरुवात ओव्हरव्ह्यू. चला कंट्रोल एफ केलंय. ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यू ही सुरुवात आहे. बरोबर. ओव्हरव्ह्यूची सुरुवात आहे. त्यानंतर कंटेनर फ्लूडचं मिनिमायझेशन केलंय. त्यानंतर डायरेक्ट फुटर आला. ठीक आहे. डायरेक्ट फुटर आला ना हा. मिडलला जो पार्ट होता त्यामधून आपल्याला काहीतरी गोष्टी घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पहिले तर मी ओव्हरव्ह्यू पासून सुरुवात करतो आणि एंड कुठे ते एंडचे लाईन सापडून ठेवायचे. कॉपीराईट. कॉपीराईट ठेवायचं की रिमूव्ह करून टाकायचं? मला वाटतं काही कामाचं आहे ते आपल्यासाठी. बरोबर आहे की नाही? पण कॉपीराईट पासून हा जो एंड आहे हा एंड 981 लाईन बरोबर. आणि स्टार्टिंगचा ओव्हरव्ह्यूची लाईन किती होती? ओव्हरव्ह्यूची लाईन होती 442. आता मेन कंटेंट या क्लासला काहीतरी अर्थ असणार आहे. बिकॉज बिकॉज
आपण या ठिकाणी दोन पार्टिशन मध्ये काम केलेलं आहे. एक आहे लेफ्ट साइड पार्टिशन, दुसरा आहे राईट साइड पार्टिशन. लेफ्ट साइड पार्टिशन मध्ये नावबार आहे, राईट साइड पार्टिशन मध्ये काहीच नाही. बरोबर. आपल्याला या ठिकाणी अशी काळजी घेणं गरजेचं आहे की जो राईट साइड पार्टिशन आहे तो आपल्याकडून मिस झाला नाही पाहिजे. लेट सपोज मला असं वाटतं की मी 442 पासूनचे कंटेंट सगळे रिमूव्ह केले. मी या ठिकाणी हॅलो राईट केलंय. तर हे हॅलो आपल्याला ओव्हरव्ह्यूच्या जागेवर दिसायला पाहिजे. दिसतंय का? म्हणजे तो क्लास रिमूव्ह केल्यामुळे खूप साऱ्या डिझाईन्स मध्ये इम्पॅक्ट झाला आपला. बरोबर. मी परत तो क्लास ऍड करतो. आता त्याच्या इनर साइडला जो क्लास आहे तो रिमूव्ह करून बघतो मी आणि त्याच्या जागेवरती हॅलो राईट करून बघतो. आता काही इम्पॅक्ट झालाय का? झालाय ना? म्हणजे त्या क्लासला प्रायोरिटी आहे का नाही? त्यानंतर अजून एक आपल्याकडे क्लास होता, त्याला पण बघतो मी ठेवून 2 मिनिटं आणि त्याच्या आतमध्ये कंटेनर फ्लुइड आहे, त्याला रिमूव्ह करून बघतो. याला करतो हॅलो. याला प्रायोरिटी आहे का नाही? थोडीशी तर आहे ना. लेफ्ट साइडने पॅडिंग दिली ना. तर एवढे सगळं राहू देऊ, बाकी सगळं ठेवू म्हणतात. ठीक आहे. या ठिकाणी हॅलोच्या जागेवरती आपला कंटेनर फ्लुइड आहे, तेवढं ठेवू शकतो आपण. मग आता इथून सगळा वरचा पार्ट कशात जाणार? इथून सगळा उचलला कशामध्ये जाणार तो? नावबार. हा कुणाचा नावबार? ऍडमिनचा. मग या ठिकाणी इन्क्लूड करायचा. इन्क्लूड कसा करणार मग? इन्क्लूड राउंड ब्रॅकेट डबल कोट नावबार डॉट ठीक आहे. आणि त्याच प्रकारे इथून डाऊन साईडचा सगळा पार्ट उचलायचा, कुठे नेऊन टाकायचा? सगळं टाकायचं का? हा सगळंच टाकायचं. ठीक आहे. फुटर डॉट ठीक आहे. सेव्ह केलं आणि फुटरला पण लोड करायचं या ठिकाणी. ओके. पॉईंट लक्षात. नावबार अलग फुटर अलग आहे. आता नावबार मध्ये पण बिनकामाची गर्दी काही कामाची नसते आपल्याला. मग पहिले तर मला हे सर्च डेट फॉर डेट्स असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते नावबार मधून मी तो इनपुट बॉक्स मला गायब करायचा. मग मी या ठिकाणी सर्च डेट काय सर्च फॉर सॉरी सर्च फॉर हेच आहे ना. हा इनपुट बॉक्स दिसतोय, हा फॉर्म आहे. या फॉर्मला पण काही काम आहे का? नाही. चलो इसको भी रिमूव कर देंगे. फॉर्मला रिमूव्ह केल्यामुळे सगळे एका साईडला आले. फॉर्मला एम्प्टी करू शकतो. रिमूव्ह करणं बेटर वाटत नाही मला. ठीक आहे ना? बरोबर आहे की नाही? एम्प्टी करा बेटर आहे. हा इकडे काय त्यानंतर अजून काय वाटतंय? मेसेज आयकॉन, ईमेल आयकॉन, नोटिफिकेशन आयकॉन काय वाटतं? हे काही कामाचं आहे का आपल्याला? मला तर नाही वाटत. काय काम करणार आहे आपण त्याच्यात? ऑर्डर सिक्रेट ऑर्डर्स मध्ये दिसतील. बरोबर आहे नाही? प्रोडक्ट सिक्रेट प्रोडक्ट्स मध्ये दिसतील. नोटिफिकेशन कसलं आहे? तुम्ही चॅटिंग थोडी करणार तिथं. बरोबर आहे की नाही? काय कामाचं आहे का मग? चला करू रिमूव्ह. एक एक रिमूव्ह करून बघतो मी. ठीक आहे. पहिला तर एक गेला या ठिकाणी. ओके एक झाला रिमूव्ह. त्यानंतर दुसरा दुसरा कोण आहे? 277 पासून 315 रिमूव्ह. सेव्ह केला, रिफ्रेश केला. तुम्हाला सेकंड टेम्पलेट लिंक पाठवायची राहिली असेल आहे ना? पाठवावं लागेल ना? हो. हे लालची म्हणलं होतं मी. ठीक आहे. आता हे नोटिफिकेशन ड्रॅप म्हणून काहीतरी होते, त्याला रिमूव्ह केलं तर काही अडचण नाही. ठीक आहे. थोडं पण बेटर आहे. ओके. त्यानंतर पुढे अवतार ठेवायचं का? कोणाचा फोटो आहे रे हा? अविनाशने लवकर बोलून घेतला. अविनाश म्हणून नाही तर माझं नाव आहे. अरे कोणीतरी म्हणत होता अविनाश अविनाश. ठीक आहे. ठीक आहे. काही अडचण नाही. आता हे नाव कोणाचं आहे? ते पण मॅटर आहे. बरोबर आहे की नाही? नावच नाही घेतलं तर काय अडचण? काही अडचण आहे ना? नाव घ्यायचंय. नावाच्या जागेवर मी म्हणतो अकाउंट चालेल किंवा म्हणतो प्रोफाईल कोणतं बेटर आहे? ओके. तुझं नाव काढायचं
अवतार मध्ये 0 1 केला म्हणजे 0 2 पण असेल. ठेवायचंय. हा, एक नंबरचाच म्हणाले. हंटरला जे नाव आहे बघा जॉन डो म्हणून, ठीक आहे. या ठिकाणी आपण हे हंटरचं नाव असं ठेवू नका. तुम्हाला ते बरोबर नाही राहणार. आणि की याने कदाचित इमेज नाही आली तर तिथे ते नाव दिसेल, बरोबर आहे ना. त्यापेक्षा नका ठेवलं तर एमटी टाकत चला हंटर. असं न करता एमटी टाकत चला. म्हणजे बारकाईने चेक करत चला, कारण की टेम्पलेट मध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी टाकून दिलेल्या असतात. इथे काय लिंक करणार मग स्लॅश प्रोफाईल, बट कुणाचा प्रोफाईल आहे स्लॅश ऍडमिन स्लॅश प्रोफाईल, ठीक आहे. असं आहे. इकडलं दिलं क्लिअर. त्यानंतर मला एक पण कन्सेप्ट मध्ये ड्रॉपडाऊन दिसत नाही इथे. दिसतोय तुम्हाला? पेजेस मध्ये आहे राव. हे असं ब्लिंक झालं का? एकदम स्लो टेम्पलेट भेटलं काय आपल्याला? अॅनिमेशन आहे. असे तर 5 मिनिटं लागतील आपल्याला, 2 मिनिटाच्या कामाला. का नाही? नाही अडचण नाही, राहू देऊ. अॅनिमेशन भारी वाटतं. आता पेजेसला तर ड्रॉपडाऊन आहे. नो मॅटर, काही अडचण नाही. मग ड्रॉपडाऊनचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि एक डॅशबोर्ड म्हणून ऑप्शन आहे. त्यानंतर चार्ट म्हणून पण ऑप्शन आहे. बट मला नाही वाटत सगळे लिंक ठेवण्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे ना. एक एक करून आपण सगळे काय करूयात, गायब करून टाकूया. ठीक आहे. फक्त एक ड्रॉप डाऊन ठेवूयात आणि एक नॉर्मल ठेवूयात. पहिले तर पोहोचलो आपण नावबर मध्ये. नावबर मध्ये थोडंसं स्क्रोल डाऊन केलंय. आता ते अकाउंट सेटिंग बिलिंग आणि लॉग आउट यांना ठेवायचंय. ठीक आहे, नंतर बघूयात त्यांच्याबद्दल काय करायचं ते. कुठे त्या ऑप्शन मध्ये तिथेच आपलं ते इथेच आहेत ना. मॅप राहू दे. युआय एलिमेंटची काही गरज नाही. मी युआय एलिमेंट्स रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे. मॅप्स कशाला ठेवायचंय? काय करणार आहे त्या मॅप्सचा आपण? ऍडमिन आहे हा. ज्याचं दुकान आहे तोच आहे. युजरला ठेवला ना आपण. युजरला ठेवलाय ना. ऍडमिन गायब करूयात, मॅप्स गायब करूयात, कॅलेंडर गायब. त्यानंतर फॉर्म गायब केले, टेबल गायब केले. ठीक आहे. राहिला कोण? इथे पण ड्रॉपडाऊन आहे. पण आपल्याला या ड्रॉपडाऊनची गरज नाही पडणार मग. मला तिथे डॅशबोर्ड ठेवण्याची गरज पडेल फक्त. ठीक आहे. मग मी फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी जो युएल आहे बिनकामाचा तो काय करेल, सिलेक्ट करेल. त्याला रिमूव्ह करून टाकेल. या ठिकाणी स्लॅशच्या जागेवरती काय म्हणेल मी, एमडी स्लॅश ऍडमिन. ऍडमिनचा ना, फक्त ऍडमिनच्या होम पेजला जाण्यासाठी डॅशबोर्ड त्यालाच म्हणायचंय. ह्याच म्हणून आपल्याकडे नाही आहे, त्याला रिमूव्ह करून टाक. ठीक आहे. पॉईंट क्लिअर झाला. डॅशबोर्ड, अरे हाच आहे डॅशबोर्ड. ठीक आहे. हे अॅनिमेशन मला थोडं धक्कादायकच वाटतं रे. थोडं धक्का होतं. अॅनिमेशन कुठे? अॅनिमेशन कुठे? अॅनिमेशन कुठे? डॅशबोर्डला तू काय होत नाही आता. डॅशबोर्डला म्हणून होत नसेल ना. 100% ना. ठीक आहे, बघूया डॅशबोर्डची लिंक चेक करूया एकदा. ठीक आहे. हे कधी आलं? काढलं होतं ना? हा मोबाईलचा आहे काय मग? हे बघा, हे मोबाईलचं दिसतोय. दिसतोय ना? मोबाईलचं ठेवायचं का नको? काय वाटतंय? मोबाईल कसं दिसत असेल बघायचं. असं दिसत असेल. तुम्हाला 2 2 नंबर बनवत बसावं लागेल. तुम्ही ठेवा, मी रिमूव्ह करतो, कारण की आता तो दिसतच नसेल. जे मोबाईलचा नाही दिसत ना, आता मोबाईलचा गायब झाला. मोबाईलचा होता तो. आता हे बघा DLG ब्लॉक आहे ना.
नाही होते का? आपलं नाव बरं आणून टाकायचं का बुस्टरॅपचं साधं? हा, ठीक आहे ना. राहू दे, काही अडचण नाही, मॅटर नाही आहे. नो इश्यू. तुम्ही नाव बरं ठेवायचं असेल ठेवा मोबाईलचा. पण मॅटर असं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी लिंक बनवत जाणार आहे, मोबाईलमध्ये लिंक अपडेट करत नाही जाणार आहे. ठीक आहे ना. आधी आपण हा बनवून घेऊ, नंतर मोबाईलचा ठेवायचा की नाही ठेवायचा विचार करूया. आणि मॅटर असं आहे की या ठिकाणी आपली लिंक ओपन नाही झाली, बरोबर आहे की नाही? लिंक का ओपन नाही झाली त्याबद्दल आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. का ओपन नसेल झाली? कारण की त्या ठिकाणी कदाचित ऍक्टिव्ह क्लासमुळे ती ओपन न होण्याचं रिझन असू शकते, बरोबर? मी एकदा काय करतो, या ठिकाणी डॅशबोर्ड टाकतो. इथे करतो HREF मध्ये स्लॅश ऍडमिन एवढे सेव्ह करतो. ठीक आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर हा झटपट ओपन होतो, बट हा ओपन होत नाहीये. म्हणजे यामध्ये जीएस एरो किंवा हा ऍक्टिव्ह नावाचा मॅटर होऊ शकतो. चला सगळ्यांनाच गायब करून टाकू. आता सही आहे. डॅशबोर्ड साठी आयकॉन काय होता? एवढा आयकॉन तर घेऊन येऊ शकतो ना आपण. ठीक आहे, बाकी रिमूव्ह करून टाकू. सही नाही का? डॅशबोर्डला क्लिक केलं, डॅशबोर्डला चार्टला क्लिक केलं, चार्टला पेजेसला क्लिक केलं, पेजेसला. पेजेस कशासाठी ठेवलं आपण? आपण ड्रॉप डाऊन बघायसाठी ठेवलं, बाकी काही काम नाही पेजेसचं. ठीक आहे. चार्टचं काही काम आहे का? मग चार्टचं काही काम नाही. चार्टला आता आपण गाईड केलं तरी चालेल. ठीक आहे. अलाइनमेंट लक्षात. काय झालं? आयकॉन आयकॉन दिसत नाहीये. त्यांनी टाकतच नसतील ते, आपण तरी काय करणार आहे? फक्त मी टाकून आला तर ठीक, देवाच्या कृपेने. कसं टाकलं? कसं टाकू? वरती पण गेलाय. आता बघा बरं, ते किती मला अप्लाय करत बसावं लागेल? ठीक आहे. जवळ घ्यायचं. बॉर्डर दिली ना फक्त मी. असं प्रत्येकाला बॉर्डर बॉटम जर दिली तर काय ते उत्तम होईल ना काम आपलं. किंवा प्रत्येकाला बॉर्डर टॉप दिली तरी काम होत आहे. बरोबर आहे की नाही? दिसतंय का छान? का ते जवळच घ्यायचं अँगल? काय असतो? जवळ कसं दिसेल तो बघायचंय, गर्दीच होते. हे बघ कसं दिसेल. गर्दी झाली की नाही? मोकळच पडले ना अलीकडे जागा. ठीक आहे. ओके झालं. त्याला म्हणायचं ऍडमिन, तो होता आपला युजर. ठीक आहे. ऍडमिन मध्ये सगळे लिंकिंग वगैरे. आपण आता ऍडमिन मध्ये एकच पेज बनवायचं, ऍडमिन मध्ये सगळे पेजेस नाही बनवत बसायचे. ठीक आहे ना. ऍडमिन मध्ये सपोज तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही एक URL टाकू शकतात, लगेच त्याचं काम चालू करू शकता. सपोज मला कंपनी अबाउट कंपनी म्हणून एक या ठिकाणी बनवायचं आहे. मी या ठिकाणी एक पेज बनवलं. जसं डॅशबोर्डचा कोड आहे ना, डॅशबोर्डच्याच कोडला मी कॉपी पेस्ट करून तो लगेच कोड बनवू शकतो. आता याला कॉपी केलंय, पेस्ट केलंय, या ठिकाणी स्लॅश ऍडमिन स्लॅश कंपनी म्हणू शकतो किंवा अबाउट कंपनी म्हणू शकतो. कंपनी बद्दल माहिती टाकायची या ठिकाणी, मग या ठिकाणी म्हणणार अबाउट कंपनी. चलो सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं. अबाउट कंपनीला वरती ऑर्डर ऑफ द्यायचे राहिले ना, क्लास दिला ऑर्डर. आता तुम्ही म्हणतात आयकॉन आला पाहिजे, बट त्या ठिकाणी ड्रॉप डाऊन नाहीच आहे ना अबाउट कंपनीला. जर असेल तर ड्रॉप डाऊन टाकावं लागेल, पण नाही टाकायची गरज, बरोबर आहे की नाही?
मग या ठिकाणी अबाउट कंपनीला क्लिक केलं तर कुठे जाणार, तो अबाउट कंपनीला जाणार. मग स्लॅश ऍडमिन स्लॅश अबाउट कंपनी, आपल्याला याची URL कुठे बनावं लागेल, ऍडमिन राऊट मध्ये. ऍडमिन राऊट मध्ये येणार राउटर डॉट गेट, राउटर डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश अबाउट कंपनी. ऍडमिन ऑलरेडी आहे, स्लॅश अबाउट कंपनी टाकायचं. ठीक आहे. फंक्शन घेतलं, ओपन क्लोज ब्रॅकेट, ओपन क्लोज कर. एक आहे रिक्वेस्ट, एक आहे रिस्पॉन्स. alias डॉट रेंडर. ठीक आहे. रेंडर केला या ठिकाणी alias डॉट अबाउट admin स्लॅश अबाउट कंपनी डॉट टीजीएस. ठीक आहे. अबाउट कंपनी डॉट टीजीएस ऍडमिन मध्ये गेलो आपण, ऍडमिन मध्ये बनवले अबाउट कंपनी डॉट टीजीएस. इथे पण दोन गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या जसे आपले होते इंडेक्स फाईल मध्ये. इंडेक्स फाईल मध्ये दोन गोष्टी कोणत्या आहेत, ऍडमिनचा नावबार आणि फुटर, आणि इथे तुमचा बिटवीनचा कोड राहणार. ठीक आहे. क्लास घेतला कंटेनर लोड, त्यानंतर थोडंफार बीजी वाईट वगैरे देऊ शकतात तुम्ही, थोडीशी पॅडिंग वगैरे देऊ शकतात तुम्ही. त्यानंतर डिव देऊ शकतात. या ठिकाणी डिव दुसरा कोणता असतो, क्लास रो सॉरी. ठीक आहे. त्यानंतर अजून एक डिव देऊ शकतात, या डिवला म्हणू शकतात क्लास कोल एमडी. आणि या ठिकाणी थोडीफार हेडिंग घेऊ शकतात. हेडिंग घेतली मी, अबाउट कंपनी डिटेल्स. सही आहे ना. आणि सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर ओपन केल्यानंतर आलं या ठिकाणी अबाउट कंपनी डिटेल्स. आता या ठिकाणी आपण फॉर्म घेऊ शकतो कंपनी बद्दल माहिती टाकण्यासाठी. बनवायचा फॉर्म. ठीक आहे, बस करूया नेक्स्ट सेशन. ठीक आहे. एवढं तर मार्च करून घ्या. जमायचं काही नाही, घेऊ शकतो. तुम्हाला लोड वाढेल एका दिवसाला. मोबाईलमध्ये अकाउंट बनवल्यानंतर लॉग इन वगैरे राहील, ते शेवट करूया. ठीक आहे ना. हा बदलायचं म्हणतोय का, काय टाकलं पण तिथे. अरे मीटर येते, स्पीडोमीटर डॅशबोर्डचा. काय ऐकून ठीक ठीक वाटेल बरं इथे. ठीक आहे. ओके, बस करायचं सेशन म्हणून ऑनलाईन मेंबर. कारण की तो जर फॉर्म घेतला आपण, तर फॉर्मला आपल्याला परत इन्सर्टचं नाही येतात, अपडेट आहेत फक्त. ठीक आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जाईल. ओके, चालेल. तुम्हाला ऍडमिनची लिंक देतो मी. या ठिकाणी ऍडमिन कुठे होता, कुठून घेतला आपण. एन्जॉय करा. ठीक आहे. दिला ना मग, किती दिला आता तुम्हाला, 50-50 हजार लाईन त्यात दिलेल्या असेल ऑलरेडी. ठीक आहे. आता आपल्याला फक्त 1000 एक लाईन राईट करायचं. ओके ऑनलाईन मेंबर्स, घेऊयात फुल स्टॉप सगळ्यांना ऑनलाईन मध्ये. क्लिअर आहे का. कुछ बाउंसर पडा होगा, कुछ पल्ले पडा होगा. ठीक आहे. जेवढं समजलंय तेवढं घ्या. नाही समजलंय ते रेकॉर्डिंग मधून होणारच आहे, कारण की सगळ्यांना रेकॉर्डिंग बघणं गरजेचंच आहे, मला माहिती आहे. ठीक आहे ना. इथून पुढे सगळ्यांना रेकॉर्डिंग बघावीच लागेल जोपर्यंत प्रोजेक्ट होत नाही तोपर्यंत. ऑनलाईन मेंबर मेसेज बॉक्स मध्ये आहेत का, गेले. आहेत का सर्वजण.
मैसेज बॉक्स मध्ये आहेत ना? ठीक आहे, चलेगा, कोई दिक्कत नाही. घेऊयात मग फुल स्टॉप. सगळ्यांनी एवढे कामकाज पूर्ण करून आणायचं आहे आणि नेक्स्ट सेशन मध्ये पण बघूयात मग पूर्णपणे डेटाबेस कनेक्टिव्हिटी आणि डेटाबेसचं कामकाज पुढे सेशन मध्ये चालू करूया. ठीक आहे, अजून आपण डेटाबेस कनेक्ट केलेला नाहीये, ते पण काम बाकी आहे. ठीक आहे, चालेल. घेऊयात मग फुल स्टॉप. तुम्ही लेफ्ट झालं तरी चालेल हा.